पुण्यात सेटल होणे म्हणजे काय? फ्लॅट पाहणे आणि सामान घेऊन राहायला जाणे. आम्हाला पण असंच वाटलं होतं. पण खरी गंमत तर पुण्यात पहिलं पाऊल ठेवल्यानंतर आली. फ्लॅटचं रेंट, ब्रोकरेज, मेडची किटकिट, गॅस कनेक्शन, ब्लिंकिटवरची उधळपट्टी हे आणि आणखी बरेच काही प्रॉब्लेम्स. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन मी प्राजक्ता. आणि आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, आम्ही पुण्यात कसे सेटल झालो, आम्हाला पुण्यात सेटल व्हायला किती खर्च आला आणि आमचा इथे मंथली किती एक्सपेन्स आहे आणि आम्हाला काय-काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. जर तुम्ही पण एखाद्या नवीन शहरात किंवा पुण्यात सेटल व्हायचा प्लॅन करत असणार, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आमच्या लग्नानंतर मी पुण्यामध्ये ट्रान्सफर घेतली आणि पवनने बँगलोरवरून पुण्यामध्ये स्विच केलं. माझ्याकडे आधीपासूनच काही बेसिक सामान होतं, जसं की गॅस कनेक्शन, भांडी. त्यामुळे आम्हाला वाटलं सामान ट्रान्सफर करून घेणं आहे आणि फ्लॅट पाहणं आहे. बस, इझी आहे. पुण्यात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस तर आम्ही पीजीवर राहिलो आणि त्याचं पण रेंट होतं जवळपास ₹1500 पर डे आणि जे की आम्हाला परवडणारं नव्हतं. तर त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर फ्लॅट शोधणं खूप गरजेचं होतं. ऑफिसला येता रोज मग आम्ही 1 बीएचके साठी विचारपूस सुरू केली. आम्हाला वाटलं 12 ते 15,000 पर्यंत चांगला 1 बीएचके फ्लॅट नक्की भेटून जाईल. पण नाही, 18 ते 20,000 पर्यंत 1 बीएचके फ्लॅट जातात आणि जर चांगल्या सोसायटीमध्ये जायचं झालं तर याही पेक्षा जास्त रेंट आहे. आणखी एक गोष्ट आम्हाला पुण्यात आल्यावर समजली आणि ती म्हणजे ब्रोकरेज. आम्हाला आधी माहिती नव्हतं की इथे बऱ्यापैकी फ्लॅट ब्रोकर थ्रूच दिले जातात. सोबतच मी ऑनलाईन ॲप, नो ब्रोकर, मॅजिक ब्रिक्स हे एक्सप्लोर केल्यामुळे मला बऱ्यापैकी आयडिया आली होती. पण ह्यामुळे तुम्हाला काय करावं लागते ना, की तुम्हाला प्रत्येक फ्लॅटला व्हिजिट करावी लागते. तेवढा वेळ देणे आम्हाला शक्य नव्हतं. तर आम्ही वर्किंग असल्यामुळे आम्ही ते टाळलं आणि ब्रोकर थ्रूच आमचा फ्लॅट आम्ही सिलेक्ट केला. फायनली आमच्याकडे 2 फ्लॅट होते, की जे दोन्ही फ्लॅट चांगले होते. एक पवनला आवडला होता आणि एक मला. जो पवनला आवडला होता त्या फ्लॅटमध्ये आम्ही सध्या राहत आहे. तर झालं असं, की जो मला आवडलेला फ्लॅट होता तो थोडा लांब होता माझ्या वर्क लोकेशनच्या, पण खूप मॉडर्न होता. नवीन कन्स्ट्रक्शन होतं आणि अजून सोसायटीज वगैरे फॉर्म झाल्या नव्हत्या. लोकं तिथे राहायला आले नव्हते. पण तिथलं कन्स्ट्रक्शन आणि सगळं खूप चांगलं होतं. मॉडर्न फॅसिलिटीज होते. सगळं किचन वगैरे सगळं मॉड्युलर किचन वगैरे होतं. त्यामुळे मला जास्त आवडलं होतं ती रूम. पण पवनने असा विचार केला, की माझ्या वर्क लोकेशनला जवळ आहे आणि पावसाळ्यात त्रास नाही झाला पाहिजे म्हणून हा फ्लॅट आम्ही फायनल केला. सुरुवातीला आम्ही जेव्हा हा फ्लॅट बघितला तेव्हा हिला आवडला नव्हता. मला आवडला नव्हता, माहित नाही का, पण पण आज आम्हाला बरं वाटतंय, की हा फ्लॅट फायनल केला. कारण पावसाळ्यामध्ये ऑफिसला ये-जा करायला खूप त्रास होते. त्यामुळं बरं वाटतं, की हा फ्लॅट आम्ही फायनल केला. म्हणून नवराच बरोबर असतो. असं ना? तर फ्लॅट शोधताना पण आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, की जसं की माझं वर्किंग होतं, मी ऑफिसला जायची दिवसभर आणि पवन घरी वर्क फ्रॉम होम असायचं त्याचं. तर मग संध्याकाळी आम्हाला फ्लॅट पाहायला जावं लागायचं. त्यावेळेस ओनर कधी अवेलेबल नसायचं, कधी सनलाईट येते का नाही घरात आम्हाला समजायचंच नाही. कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स असायचे, सोसायटीमध्ये काही इश्यू असायचे. त्यामुळं आणि आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला कोण असं गाईड करणारं पण नव्हतं. तर ब्रोकरचा पण आम्हाला एक खूप वाईट अनुभव आलेला आहे. तर तो एक्सपिरियन्स आम्ही एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत, की आमची फ्लॅट हंटिंगची जी जर्नी होती, ती आम्ही एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की पहा. कारण तुम्हाला याची खूप हेल्प होईल. कारण नवीन लोकांना अशा प्रॉब्लेमला फेस करावं लागते. आम्हालाही करावं लागलं. त्यामुळं तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. तर अशा प्रकारे इनिशियली आम्हाला पुण्यात फ्लॅट सेट करण्यासाठी 80,000 ते 90,000 खर्च आला. त्यात मेजर चंक म्हणजे रेंट आमचं 22,000 आणि दुसरं म्हणजे डिपॉझिट 50,000 आणि तिसरं ब्रोकरेज, जे की आम्हाला ब्रोकरने 22,000 सांगितलं होतं. पण आम्ही त्याला निगोशिएट करून 15,000 मध्ये फिक्स केलं होतं. अशा प्रकारे टोटल 80,000 ते 90,000 आमचा खर्च झाला होता. तर आता आम्हाला फ्लॅटमध्ये सामान शिफ्ट करायचं होतं. तर माझं सगळं सामान माझ्या जुन्या पोस्टिंगच्या ठिकाणी कर्नाटकामध्ये होतं. तर तिथून इकडे ट्रान्सफर करायला आणखी ₹10,000 खर्च आला. तर एक आठवडा आमचा रिलॅक्समध्ये गेला आणि लगेचच एका आठवड्यामध्ये आमचा गॅस सिलेंडर संपला. हिने गॅस सिलेंडर जुन्या ठिकाणी सरेंडर न करता ती सोबत सामानासोबत इकडे शिफ्ट केला. हां, तर झालं असं होतं, की मी गॅस सिलेंडरची टाकी माझ्यासोबत सामानासोबत घेऊन आली होती. पण जो की मला तिथे सबमिट करून कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यायचं असतं. जे की मी कनेक्शन ट्रान्सफर न करता घेऊन आली. तर त्यामुळे आम्हाला इथे ते सबमिट करायला गेल्यानंतर त्याने एक्सेप्ट नाही केलं.
नवीन कनेक्शनचा त्यावेळेस इतका प्रॉब्लेम होता, वॉरचे इश्यू चालू असल्यामुळे नवीन कनेक्शन देतच नव्हते आणि जुना पण सिलेंडर महिनाभर येत वेटिंग होता, होती त्याला. वेटिंग होतं. तर त्यामुळे आम्ही खूप रिक्वेस्ट केली आणि पवनच्या नावाने दुसरं कनेक्शन घेतलं. पण ते पण आम्हाला भेटायला 2 ते 3 आठवडे गेले. तर हो. एवढ्या पिरियडमध्ये आम्ही इंडक्शनवरती जेवण बनवलं आणि इंडक्शनवरती आम्ही तो 2 ते 3 आठवडे आम्ही काढले. तर खूप स्ट्रगलचा टाईम होता तो. कारण सुरुवातीला फ्लॅट शोधण्यासाठी एवढी धावपळ केली. त्याच्यानंतर वाटलं की आता थोडंसं सेटल झालं असं वाटलं, तर लगेच गॅसचं पण टेन्शन आमच्यावर आलं. त्यामुळं हा सुरुवातीचा जो 1 महिना होता खूप टफ काढलेला आहे आम्ही. तर मित्रांनो, तुम्ही पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही अदर स्टेटमधून ट्रान्सफर घेऊन इकडे येत असाल, तर तुमचं गॅस कनेक्शन, तुमचे बँक अकाउंट्स हे सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच करून आलेल्या पाहिजे. की सोबत जर तुम्हाला फ्लॅटचं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर फ्लॅटसाठी फक्त तुम्ही रेंटचा विचार न करता हे जे बाकीचे हिडन एक्सपेन्सेस आहेत, ब्रोकरेज झालं, डिपॉझिट झालं, हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही तुमचं बजेट तेवढं तुमचा माइंडसेट तसा ठेवून आले पाहिजे. कारण आपल्या काही डोक्यात असतं की 1 महिन्याचं रेंट एवढंच आपण डोक्यात ठेवून येतो. पण हे पूर्ण विचार करता आपल्याला आपलं बजेट थोडंसं जास्तीचं ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा फ्लॅट भेटायसाठी पण काहीतरी वेळ लागू शकतो. तेव्हा ते पण तुमची एक मेंटॅलिटी असली पाहिजे की तुम्ही टेम्पररी बेसिसवर कुठेतरी राहता आलं पाहिजे तुम्हाला. हो. कारण पहिल्यांदाच तुम्ही फ्लॅट पाहिला आणि तुम्हाला तो आवडेल आणि त्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतील हे पण काही नेसेसरी नाहीये. आमच्या फ्लॅट हंटिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला ते पण समजून जाईल. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचा पहिला महिना निघून गेला होता आणि त्यासोबतच आमची पूर्ण सॅलरी सुद्धा संपून गेली होती. तर नेक्स्ट मंथमध्ये आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करायच्या ठरवल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे फ्रिज. कारण असं होतं की आम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा ब्लिंकिट करत होतो आणि ब्लिंकिटमधून आम्हाला ₹300-400 ॲट अ टाईम उडत होते आणि भाज्या पण टिकत नव्हत्या. त्यामुळे फ्रिज सगळ्यात आधी आम्ही घ्यायचं ठरवलं आणि आता आमच्याकडे फ्रिज आहे आणि आम्ही आठवड्यातून एकदा बाजार भरतो, क्लीन करून फ्रिजमध्ये भरून ठेवतो आणि आम्हाला 1 ते दीड आठवडा त्या भाज्या जातात आणि ₹300 ते ₹400 आमचा 1 ते दीड आठवडा निघतो. आणि सोबत दूध पण 2 ते 3 दिवस टिकते आता. त्यामुळे आमचा खर्च खूप बराच मिनिमाइज खर्च झाला आहे. बराच कमी खर्च झाला. कमी झालेला आहे. आता आम्ही खूप रेअरली ब्लिंकिट करतो आम्ही आता. तर फ्रिज सोबतच आम्ही वॉशिंग मशीन पण घ्यायचं ठरवलं आणि दोन्ही मिळून आम्हाला 45,000 पर्यंत खर्च आला. तर आता आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, फ्रिजही आहे. तर त्यामुळे आमची लाईफ खूप ईझी झालेली आहे. मी वर्किंग असल्यामुळे मला सॅटर्डेला वगैरे वर्किंग राहते, तर पवनला सुट्टी राहील त्या दिवशी तो वॉशिंग मशीन लावून घेते. त्यामुळे तेवढं काम आमचं ईझी होऊन जाते. बराच वेळ वाचला हां, वॉशिंग बराच मशीन वेळ असल्यामुळे. वाचला. आणि त्यामुळे खूप चांगली गोष्ट झाली. आमचे खूप बेस्ट डिसिजन आहेत फ्रिज आणि वॉशिंग मशीन खरेदी करणं. तर सोबतच माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला ऑफिस चेअर आणि टेबलची तर आवश्यकता होती. तर त्यामुळे ह्या रिसेंट मंथमध्ये आमचा बराच खर्च झाल्यामुळे आम्ही त्या गोष्टी सगळ्या रेंटवर घ्यायचं ठरवलं. तर मी त्या गोष्टी रेंट मोजेवरून घेतल्या. जसं की टेबल, चेअर, सोफा, वॉर्डरोब आणि बेड अशा गोष्टी आम्ही सगळ्या रेंट मोजेवरून घेतल्या आणि त्याचं मला जवळपास मंथली ₹2,000 त्याचं रेंट आलं होतं. तसं पाहायला गेलं तर फ्रिज आणि वॉशिंग मशीन पण तुम्हाला हो. रेंटवर भेटू शकतात. म्हणजे तुमच्या बजेटनुसार आहे, की तुम्हाला फ्रिज आणि वॉशिंग मशीन पण तुम्ही पाहिजे तर रेंटवरती घेऊ शकता. आणि सोबतच एक लिव्ह वॉटर प्युरिफायर आणि वायफाय तर बेसिक आहे ते लागतेच. आणखी एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे मेडचा. तर सुरुवातीचा 1 महिना आम्ही दोघांनी थोडे-थोडे कामं वाटून आम्ही घर चालवलं. पण मग माझं ऑफिस थोडंसं हेक्टिक असल्यामुळे मला घरी कधी-कधी लेट व्हायचं संध्याकाळी. त्यामुळे आम्ही बाहेरचं खाणं ऑर्डर करायचो आणि त्यामुळे आमच्या हेल्थवर खूप इफेक्ट पडत होता. त्यामुळं बरेचसे लोकं झाडू पोछासाठी बाई लावतात, पण आम्ही असा विचार केला की आम्ही कूक ठेवायची. कारण मग जेवणासाठी खूप टाईम जात होता आणि सकाळचा डब्बा जर वेळेवर भेटत असेल, तर मग पूर्ण दिवस माइंड फ्रेश राहत होतं. त्यामुळे आम्ही मग कूक लावायचं ठरवलं. तर कुकसाठी आमचे 2 टाईमच्या जेवणाचे ₹4,500 जातात. आणि कुकमुळे वेळेची पण खूप बचत होते. हो, कारण जेवण बनवण्यासाठी नाही म्हटलं तर खूप टाईम द्यावा लागते आणि भाज्यांपासून, निवडण्यापासून बरेच कामं असतात. आपण इग्नोर करतो, पण याच्यामध्ये खूप टाईम जातो. त्यामुळे आम्ही कुक लावायचा डिसिजन घेतला आणि आम्हाला वाटतं की बेस्ट डिसिजन होता तो. तर अशा प्रकारे आमच्या मंथली एक्सपेन्सेसमध्ये मेजर येतं रेंट ₹22,000, कुकसाठी ₹4,500, वायफायसाठी ₹1,000, इलेक्ट्रिसिटी बिल ₹800 आणि रेंटेड आयटमचे आमचे ₹2,000 जातात. मग किराणा त्याच्यासाठी जाते ₹4,000 ते ₹4,500, व्हेजिटेबलसाठी ₹2,000 असे टोटल मिळून ₹40,000 पर्यंतचा खर्च आमचा मंथली रेग्युलर बेसिसवरती जातो. आणि सोबतच इतर खर्च पकडला तर मेडिसिन,
कुठे फिरायला गेलं तर तो खर्च, पेट्रोल वगैरे, आणि तुमचा एंटरटेनमेंट. जर बाहेर जेवायला गेले तर त्याचा खर्च, किंवा तुम्ही काही ऑर्डर करत असाल Zomato, स्विगीवरून किंवा ऑनलाईन शॉपिंग, तर तो खर्च तुमचा 2,000 ते 3,000 पर्यंत जाऊ शकतो. आज आम्हाला पुण्यामध्ये येऊन 4 महिने झालेले आहेत, तर बऱ्यापैकी सेटल होण्यासाठी आमचा बराच खर्च झालेला आहे. तरी आम्ही खूप गोष्टी घेतलेल्या नाही आहेत, जसं की सोफा नाही आहे अजून आमच्याकडे, टीव्ही नाही घेतलेला आहे. फर्निचर आमचं अजून स्वतःचं घेणं बाकी आहे, रेंटेड यूज करतो आम्ही. तर घराला घरपण देण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या घ्यायचं बाकी आहेत. तर होपफुली आपण त्या लवकरच खरेदी करू. आणि ह्या 4 महिन्यामध्ये आम्हाला बरेच अनुभव आले. त्यात काही चांगले आणि काही वाईट होते. आणि या अनुभवातून आम्ही काहीतरी शिकलो पण, जे की आम्हाला इन फ्युचर उपयोगात पडेल. जर तुम्ही सुद्धा नवीन शहरामध्ये शिफ्ट होत असाल किंवा पुण्यामध्येच येत असाल, तर आमचे हे अनुभव तुम्हाला नक्की कामात पडतील. तुमचे आणखी काही प्रश्न असतील, काही एक्सपिरियन्स असतील, तर ते आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुण्यात फ्लॅट शोधत असताना तुम्ही काय पाहायला पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे, आणि जर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट कसं बनवायचं, ब्रोकरसोबत कसं निगोशिएट करायचं, कोणत्या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्यांसाठी आम्ही एक वेगळा डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. तर या सगळ्याची डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन नक्की तुमच्यासोबत आमची जर्नी शेअर करत राहू. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब